रोजच्या धावपळीत म्हणजे ऑफिसला जाताना किंवा ट्रॅफिकमध्ये अडकलेलं असताना कधी असा विचार मनात आलाय का की आपण खरोखरच जगतोय की फक्त अस्तित्वात आहोत? हो, हा विचार बऱ्याचदा येतो, कारण आपण सगळेच एका ऑटो पायलट मोडवर असतो. अगदी बरोबर. सकाळी अलार्म वाजतो, आपण उठतो, घाईघाईत तयार होतो आणि कामावर जातो. आणि तिथे जाऊन फक्त यंत्रासारखं काम करतो. हो ना. आणि परत येताना प्रवासात तासनतास फोनच्या स्क्रीनवर स्क्रोल करत राहतो, रात्री थकून झोपतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. खरं तर हे चक्र इतकं परिचयाचं झालंय की यात काहीतरी चुकीचं आहे हे आपल्याला जाणवेनासं होतं. नक्कीच. पण जर आपण फक्त याच चक्रात अडकून राहिलो, म्हणजे फक्त उठणे, कामावर जाणे आणि झोपणे, तर आयुष्य एक दिवस असा काही धक्का देईल जो अजिबात चांगला नसेल. हो, आणि तो फटका पचवणं खूप कठीण जाईल. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच चक्रातून बाहेर कसं पडायचं यावर बोलणार आहोत. बरोबर. आणि त्यासाठी आज आपण काही अत्यंत प्रभावशाली स्रोतांचा आधार घेणार आहोत, ज्यामध्ये द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन सारख्या पुस्तकाचे संदर्भ आहेत. आणि सोबतच स्वयंशिस्त आणि मानवी वर्तणूक यावरचे काही उत्तम लेख पण आहेत. हो. तर आजच्या या चर्चेचं आपलं मिशन एकच आहे. ते म्हणजे जे कठीण वाटतं त्याचा स्वीकार कसा करायचा आणि आपल्या दडलेल्या अमर्याद क्षमतेला कसं अनलॉक करायचं. म्हणजे आपण फक्त काय करायचं यावर बोलणार नाही आहोत, तर ते का करायचं आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम काय होतात हे समजून घेणार आहोत. अगदी. तर सुरुवातीलाच आपल्या स्रोतांमधील एक खूप मोठा आणि महत्त्वाचा विचार घेऊया. तो विचार सांगतो की तुमच्या नोकरीपेक्षा स्वतःवर जास्त मेहनत घ्या. हा मुद्दा खूपच गहन आहे, कारण आपल्याला लहानपणापासून काय शिकवलं जातं? हेच की जो जॉब तुम्ही करता तिथे 100% द्या, कंपनीसाठी रात्रंदिवस एक करा. बरोबर. पण हे स्रोत नेमकं त्याच्या उलट सांगत आहेत. यामागे एक अत्यंत भक्कम आर्थिक सत्य दडलं आहे. म्हणजे काय? थोडं स्पष्ट करून सांगाल का? बरं, इथे पगार आणि नफा म्हणजे वेजेस आणि प्रॉफिट्स यातील फरक समजून घेणं गरजेचं आहे. बर. जेव्हा तुम्ही नोकरीवर मेहनत घेता तेव्हा तुम्हाला पगार मिळतो आणि ह्या पगारातून तुम्ही फक्त उदरनिर्वाह करू शकता. म्हणजे फक्त जगण्यापुरते पैसे मिळतात. हो, पण जर तुम्ही स्वतःवर मेहनत घेतली, स्वतःची कौशल्य वाढवली, तर तुम्ही अफाट संपत्ती कमवू शकता. तुम्ही स्वतःला इतकं सक्षम बनवता की यश तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतं. क्या बात आहे. म्हणजे यश ही अशी गोष्ट नाही ज्याचा आपण फक्त पाठलाग करावा. अजिबात नाही. यश हे आकर्षित करण्यासारखं आहे. हे ऐकल्यावर मला एका कुऱ्हाडीच्या उदाहरणाची आठवण येते. समजा 2 माणसं झाड तोडण्याचं काम करत आहेत. हां. पहिला माणूस अतिशय घाम गाळून बोथट कुऱ्हाड चालवतोय. तो थकून जातोय पण काम होत नाहीये. आणि दुसरा माणूस? दुसरा माणूस मात्र पहिले 30 मिनिटं शांत बसतो आणि आपल्या कुऱ्हाडीला धार लावतो आणि मग कामाला लागतो. साहजिकच तो लवकर काम संपवतो. हे रूपक अतिशय चपखल आहे. म्हणजे आपण स्वतःला विचारलं पाहिजे की आपण फक्त ऑफिसमध्ये जाऊन बोथट कुऱ्हाड चालवतोय का? हो ना. स्वतःला धारदार करण्याचं काय? यामुळेच तो एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारलं पाहिजे, आज मी काय शिकलो? आज मी माझ्या विचार प्रक्रियेत कशी सुधारणा केली? आणि जर याचं उत्तर काहीच नाही असं आलं तर तो दिवस वाया गेला. आणि असे अनेक दिवस वाया जाणे म्हणजे स्वतःचं भविष्य वाया घालवणे. बापरे, हे खूपच खरंय. तुम्हाला माहितीये, निसर्गातील झाडाचं उदाहरण बघा. खराब हवामान असो किंवा फांद्या छाटल्या जावोत, झाड वाढण्याचा मार्ग शोधतच. आपला विकास पण असाच थांबता कामा नये. आपण आपल्या वातावरणावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. नक्कीच, नाहीतर दुसरं कोणीतरी ते नियंत्रित करेल. पण मला इथे एक सांगा, स्वतःवर काम करण्याची गरज बऱ्याच लोकांना समजते. त्यांना सगळं माहीत असतं. हो, ज्ञान भरपूर असतं. पण प्रत्यक्ष कृती करायची वेळ येते तेव्हा लोक का थांबतात? ते योग्य वेळेची वाट का पाहत बसतात? कारण योग्य वेळेची संकल्पना हा एक मोठा भ्रम आहे. योग्य वेळ कधीच येत नसते. खरंय. कृतीविना पाहिलेलं स्वप्न ही फक्त एक फॅन्टसी असते. आणि इथेच स्रोतांनी एका मानसशास्त्रीय नियमावर प्रकाश टाकला आहे, ज्याला लॉ ऑफ डिमिनिशिंग इंटेंट म्हणतात. म्हणजे कमी होणाऱ्या इच्छेचा नियम. हा नियम कसा काम करतो? आता बघा, जेव्हा तुम्हाला एखादी भारी कल्पना सुचते तेव्हा तुमचा उत्साह शिगेला पोचलेला असतो. हो, असं वाटतं की आता लगेच जग बदलून टाकू. बरोबर. आणि त्याच क्षणी तुम्ही मोठी कृती केली पाहिजे. जर तुम्ही लगेच कृती केली नाही तर हा नियम लागू होतो. म्हणजे उत्साह कमी व्हायला लागतो. हो, तुमची प्रेरणा हळूहळू कमी होत जाते. मेंदू कारणं शोधायला लागतो आणि महिनाभरात ती कल्पना पूर्णपणे थंड पडते. अरेच्छा.
म्हणजे मोमेंटम गमावणं खूप महागात पडू शकतं. नक्कीच. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन हे पुस्तक. हो, ते पुस्तक खूपच प्रसिद्ध आहे. ते पुस्तक शोधायला सोपं आहे, विकत घ्यायला स्वस्त आहे आणि वाचायलाही सोपं आहे. तरीही केवळ 10% लोक ते वाचतात. आणि 90% लोक वाचत नाहीत. हो, कारण त्यांना वाटतं की त्यांच्याकडे खूप वेळ आहे. ते उद्यावर ढकलतात. इथेच या स्रोतांमधला मला सर्वात रंजक वाटलेला भाग येतो, वेळेचा साठा. लोक नेहमी विचार करतात की माझ्याकडे अजून 20 वर्ष आहेत. पण ते गणित तसं नसतं. नाही ना. जर एखादी व्यक्ती वर्षातून एकदाच एखादी गोष्ट करत असेल, समजा सुट्टीवर जात असेल, तर तिच्याकडे 20 वर्ष नाही तर फक्त 20 वेळा शिल्लक आहेत. एक्झॅक्टली 20 वर्षे विरुद्ध 20 वेळा. हे ऐकल्यावर असं वाटतं की सुरुवात करण्याची योग्य वेळ नेहमी आत्ताच असते. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण आत्ताच सुरुवात करतो तेव्हा एक नवीन अडचण उभी राहते. अपयश. हो, साहजिकच अपयश येऊ शकतं. मग बऱ्याचदा लोक खचून जातात आणि कारणं द्यायला लागतात. पण जगाला तुमच्या कारणांची काही देणं घेणं नसतं ना. अजिबात नाही. यशाचा रस्ता नेहमीच अंडर कन्स्ट्रक्शन असतो. तिथे खड्डे असणारच. आणि जेव्हा तुम्ही पडता तेव्हा कोणीही तुम्हाला उचलायला येणार नसतं. स्वतःच उभं राहावं लागतं. तुम्हाला जिंकायचं असेल तर हारण्याची तयारी ठेवावीच लागेल. हे तर सायकल चालवण्यासारखं आहे. सायकल शिकताना आपण अनेकदा पडतो, गुडघे फुटतात. पण आपण सायकल सोडून देत नाही. हो, कारण आपल्याला माहीत असतं की संतुलन साधायला वेळ लागतो. प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवत असतं. म्हणूनच जेव्हा पुढील वेळी अपयश येईल तेव्हा हसून म्हणा, छान, मी काहीतरी नवीन शिकलो. वा, हा दृष्टिकोन खूपच सकारात्मक आहे. यशस्वी लोकांचा दृष्टिकोन असाच, कधी न थांबण्याचा असतो. मोठे यश मिळण्यापूर्वीच साधारणपणे मोठी संकटे येतात. ज्याला आपण बॅड ब्रेक्स म्हणतो, ते मोठ्या ब्रेकच्या आधीच येतात. हो, पण या सगळ्या अपयशानंतरही खंबीर उभं राहण्यासाठी एक शक्ती खूप महत्वाची असते. ती शक्ती म्हणजे स्वयंशिस्त, बरोबर? अगदी बरोबर. स्वप्नांना वास्तवात उतरवण्याच्या प्रक्रियेच्या अगदी मध्यभागी स्वयंशिस्त असते. म्हणजे स्वतःच्या मनाविरुद्धचं युद्ध जिंकल्याशिवाय जगाविरुद्धचं युद्ध जिंकता येत नाही. हो, आणि एक अतिशय सुंदर वाक्य आहे, शिस्त म्हणजे स्वातंत्र्य. हे थोडं विरोधाभासी वाटतं, शिस्त आणि स्वातंत्र्य. वाटतं, पण शिस्त आपल्याला आपल्याच आळसाच्या गुलामगिरीतून मुक्त करते. आणि याचा थेट संबंध आपल्या आत्मसन्मानाशी असतो. ते कसं? लहान शिस्तीच्या सवयी आणि आत्मसन्मान यांचा काय संबंध? जेव्हा आपण स्वतःची सर्वोत्तम कामगिरी करत नाही तेव्हा झालेली थोडीशी कुचराई आपली जाणीव नष्ट करू लागते. म्हणजे स्वतःला दिलेला शब्द न पाळल्याचा त्रास होतो. हो, स्वतःकडे केलेलं हे दुर्लक्ष एका संसर्गासारखं असतं. सुरुवातीला इन्फेक्शन असतं, पण उपचार न केल्यास त्याचा आजार बनतो. मला इथे ना शिस्तीच्या साखळीचं किंवा डॉमिनो इफेक्टचं उदाहरण आठवतंय. सांगा ना. समजा एखाद्याने ठरवलंय की सकाळी चालायला जायचं, हो. पण तू गेला नाही. मग तू विचार करतो, आता व्यायाम नाही केला तर सफरचंद कशाला खाऊ? मग तो जंक फूड खातो. आणि मग रात्री पुस्तक वाचण्याऐवजी टीव्ही बघतो. एक्झॅक्टली. एक शिस्त मोडली की दुसरी मोडते. पण सुदैवाने हे उलट्या बाजूनेही काम करतं. प्रत्येक नवीन शिस्त तुमच्या आयुष्यातील इतर गोष्टींवर सकारात्मक परिणाम करते. म्हणजेच जेव्हा कमकुवतपणा जाणवतो किंवा आळस येतो तेव्हा स्वतःला सावरलं पाहिजे. हो, मागे पडण्याची भावना कशी असते याची आठवण करून स्वतःला ओढून काढलं पाहिजे. हे सोपं नाहीये, पण अत्यंत गरजेचं आहे. हे सगळं खूप महत्वाचं आहे. पण मला वाटतं जर या यशाचा पाया योग्य नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. तुमचा रोख प्रामाणिकपणाकडे आहे का? हो, स्वतःकडून नेहमी प्रामाणिकपणाची अपेक्षा ठेवणं. हे खूपच महत्वाचं आहे. कोणीही बघत नसताना योग्य तेच काम करणे. कारण यश फक्त पैशाबद्दल नसतं. बरोबर. जर तुम्ही कुणाच्या उपयोगी पडत नसाल तर नुसता पैसा असणं खूप कंटाळवाणं आहे. म्हणजे व्हॅल्यू क्रिएट करणं महत्वाचं आहे. आणि योग्य निर्णय घेणं सुद्धा. इथे स्रोतांमध्ये राजा सोलोमनची कथा दिली आहे, ती खूप भारी आहे. हो, ती 2 स्त्रिया आणि एका बाळाची कथा न, जिथे राजाला खरी आई ओळखायची असते. अगदी तीच. राजा आदेश देतो की बाळाचे 2 भाग करून दोघींना वाटा. आणि मग जी खरी आई असते ती स्वतःचा हक्क सोडून देते फक्त बाळाचा जीव वाचावा म्हणून. हो, यातून राजाला कळतं की खरी आई कोण आहे. ही कथा शहाणपणा आणि योग्य निर्णय घेण्याचं महत्त्व स्पष्ट करते. आणि असा शहाणपणा येण्यासाठी तुमची संगत पण हुशारीने निवडली पाहिजे. हो ना, कारण आपण ज्यांच्यासोबत जास्त वेळ घालवतो आपण त्यांच्यासारखेच बनतो. म्हणूनच एका स्रोतातील वाक्य मला खूप भावलं.
मी एक चांगली लढाई लढलो आणि विश्वास कायम ठेवला. क्या बात आहे. म्हणजे योग्य गोष्टींसाठी लढा देणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. बरोबर. ब्लॉक आउट द शेड अँड लेट युअर सन शाईन थ्रू. खरंच खूपच सखोल आणि प्रेरणादायी चर्चा झाली आज. आपण पाहिलं की आपलं जीवन ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. आपल्याकडे अमर्याद क्षमता आहे. हो, पण ती अनलॉक करण्यासाठी आपण आत्तापर्यंत जे मिळवले आहे त्या पलीकडे जाऊन स्वतःला आव्हान दिले पाहिजे. स्वप्न पाहणं कधी थांबवू नका आणि आजच कृतीला सुरुवात करा. पण थांबण्यापूर्वी मी आमच्या सर्व ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाणार आहे. नक्कीच. आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की आपल्या सवयी आणि छोटे निर्णय आपलं भविष्य घडवतात. तर स्वतःला आजच विचारा, की तुमच्या दिनक्रमात अशी कोणती अदृश्य सवय लपलेली आहे. अगदी बरोबर, जिचा तुम्हाला पत्ताही नाही, पण ती आज शांतपणे तुमचे उद्याचे भविष्य घडवत आहे किंवा बिघडवत आहे. यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल चर्चेत.